आम्ही पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आडगाव गुन्हे पथक येथे कार्यरत असून दिनांक 15/7/2026 रोजी CR नंबर 288/26 गुन्हा दाखल झाला होता। त्यात कॅनॉय गाड्या ज्या कॅनॉय गाड्या मुंबईहून कांदिवलीहून बाहेर राज्यात म्हणजे किंवा बाहेर जिल्ह्यांमध्ये त्या जात असतात, त्यावेळेस ते आरामासाठी इथे हायवे लगत आराम शांततेत कुठेतरी थकल्यामुळे आराम करत असतात। त्या आरामात झोपेच्या दरम्यान हे जे सराईत होते ते त्या गाड्यांचे स्टेपनी चोरी करायचे। असे बरेच प्रकार घडले होते। आमच्याकडे जो गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला। तपास चालू असताना एका दिवशी म्हणजे 17 तारखेला आम्हाला जे फिर्यादीने वर्णन केलं होतं त्या वर्णनाची एक गाडी, नंतर फिर्यादीने त्या गुन्ह्यात एक नंबर दिला होता 4 अंकी शेवटचा, तो अंक असा हुबेहूब मॅच झालेलं एक गाडी संशयित तिथे मिळून आली, रस्त्याला बाजूला उभी होती। तर त्यावेळेस आम्ही त्या गाडीच्या जवळ जात असताना त्या गाडीच्या चालकाला आणि त्या गाडीत बसलेल्या इसमांना पोलिसांची चावल लागतात ते पळण्याचा प्रयत्न करू लागला। त्यावेळेस गस्तीदरम्यान आमच्या DB मोबाईलमध्ये जे अंमलदार होते, मी स्वतः वाघ, तसेच पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मोरे असे सर्व आम्ही एकत्र होतो। त्यावेळेस त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत अजून एक दुसरी वाहन जे स्विफ्ट डिझायर सेम त्यांच्याबरोबरच काम करण्यासाठी ते पण त्याच कामासाठी आलेले होते, त्यांना पण आम्ही ताब्यात घेतलं। त्यानंतर ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले। त्यात एक प्रथम प्रवीण गोसावी, नंतर कुंदन गोसावी, नंतर प्रशांत सूर्यवंशी आणि चौथा होता अरविंद गोसावी, नितीन जाधव असे 4 संशयित तिथे म्हणून आले। गाडीची आम्ही तपासणी केली असता गाडीत चोरी करण्यासाठी जे पाणी वगैरे जे इतर साहित्य लागतं ते पण मिळून आलं। त्यानंतर त्यांना आम्ही विश्वासात घेतलं, पोलीस स्टेशनला चौकशीसाठी घेऊन आलो। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूस केली, त्यांचे मोबाईल तपासले। त्या मोबाईलमध्ये काही स्टेपनीचे फोटोज वगैरे मिळून आले। त्यावरून आम्ही खात्री केली व त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी त्यांची 15 तारखेची जी स्टेपनी चोरी झाली होती त्या स्टेपनी चोरीचा गुन्हा कबूल केला। त्या गुन्हा कबूल केल्यानंतर आम्ही वरिष्ठांना त्याच्यावर माहिती दिली व पुढील तपासकामी आम्ही येवला तालुक्यात, चांदवड तालुक्यात गेलो व त्यांनी ज्या जमा केलेल्या इतर अजून ज्या स्टेपन्या होत्या अशा 32 स्टेपन्या त्यांनी आम्हाला येवला तालुक्यातून त्यांच्या एका ठिकाणी गोडाऊन ते जे होते तिथून काढून दिल्या। त्यानंतर आडगाव पोलीस स्टेशनचा हा गुन्हा आम्ही ओपन केला। या सदरच्या कामगिरीत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, माननीय एबल पंचवटी शेखर देशमुख सर व माननीय ओपोनी प्रवीण चव्हाण सर यांचे सर्वांचे मार्गदर्शन मिळाले। सदरची कामगिरी यशस्वी करण्यासाठी आडगाव पोलीस ठाण्याचे DB पथकाचे सकोनी जगदाळे साहेब, मी स्वतः हवालदार वाघ, स्वतः परत पोलीस हवालदार इम्रान शेख, त्यानंतर पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे असे सगळे सहभागी होते। सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली। सदरच्या कारवाईत टोटल 2 स्विफ्ट गाडी ज्या 4.5 लाख प्रमाणे आपण अंदाजे किंमत लावून 9 लाखाच्या, त्यानंतर 32 स्टेपनी होत्या त्या 3,11,000, नंतर पाण्याचे 100 टोटल 12,11,200 रुपयाचा मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी यशस्वी पार पाडली व तसेच या पुढील जो तपास आहे तो मी स्वतः पोलीस हवालदार वाघ करीत आहे।